ठाणे महानगरपालिकेच्या आजच्या महासभेत जोरदार गोंधळ पाहायला मिळाला. भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांना बोलू दिले जात नसल्याचा आरोप करत भाजप सदस्यांनी उभे राहत टेबल ठोठावत निषेध व्यक्त केला. उपमहापौर कृष्णा पाटील यांनी दबावतंत्रानं महासभा चालवली जात असल्याचा आरोप करत स्पष्ट इशारा दिला. आमच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरं मिळाली नाहीत तर आम्ही विरोधी बाकावर बसण्याचा निर्णय घेऊ, असं त्यांनी सांगितले. तसेच गरज पडल्यास उपमहापौर पदाचा राजीनामा देण्याची तयारीही दर्शवली. शिवसेना मूळ धर्माप्रमाणे आणि त्यांच्या पद्धतीने गोल्डन गँगला हाताशी धरून एखाद्या सन्माननीय ज्येष्ठ सदस्याला बोलायला देणे आणि इतर सदस्यांना बोलायला न देणे अशा प्रकारे गडबड करायचा आणि अजेंडा मंजूर करण्याचा हा त्यांचा मूळ पेशा आहे किंवा मूळ सूत्र आहे. पण भविष्यात भारतीय जनता पार्टी हे खपवून घेणार नाही. पारदर्शकता हा आमचा अजेंडा आहे. पारदर्शकताच्या हिशोबाने आम्ही त्या संपूर्ण सगळ्या ठरावाला आम्ही विरोध केलेला आहे आणि अशा पद्धतीने आम्ही महापालिका भविष्यात चालू देणार नाही. महिला नगरसेवकांची गळचेपी होत असल्याचा आरोप मृणाल पेंडसे यांनी केला. त्यामुळे सभागृहातील वातावरण अधिकच तापले. दरम्यान नवनिर्वाचित सभागृह नेते हनुमंत जगदाळे यांनी हे सर्व आरोप फेटाळले. नियमाप्रमाणेच कामकाज सुरू असून समित्यांची स्थापना झाल्यानंतर प्रत्येक सदस्याला आपले मुद्दे मांडण्याची संधी दिली जाईल, असं त्यांनी स्पष्ट केले. पहिल्याच महासभेत झालेल्या या घडामोडींमुळे ठाण्यातील राजकारण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. आणले जाऊ देत नाही. वास्तविक पाहता हे सभागृह जे आहे ते सदस्यांना चर्चा करण्यासाठीच आहे. पण माननीय महापौरांनी विनंती केली की पहिलंच सभागृह आहे, 4 वर्षानंतर हे सभागृह चालू होते आणि सर्वांचे सर्व प्रश्न या ठिकाणी सभागृहामध्ये घेतले जातील. प्रभागातल्या समस्या सोडवण्यासंदर्भाची भूमिका सुद्धा महापौरांनी या ठिकाणी सभागृहामध्ये मांडली. विविध समित्या स्थापन झाल्यानंतर प्रत्येक विषयाची चर्चा या सभागृहामध्ये होईल अशा प्रकारचं पीठासीन अधिकारी म्हणून महापौरांनी एकदा रुलिंग दिल्यानंतर त्यापुढं निश्चित प्रकारे सभागृह हे अजेंडाप्रमाणे चालणं गरजेचं होतं. बाकी सभागृहामध्ये कोणाचीही गळचेपी केली जाणार नाही. प्रत्येक लोकशाही पद्धतीनं सभागृहामध्ये प्रत्येक सदस्यांना आपलं मत मांडण्याचा निश्चितच अधिकार आहे आणि त्या अधिकार निश्चितच महापौर महोदया हिरावून घेणार नाहीत.